यातनांच्या वाळवंटी असो तुझी छत्रछाया, चुकल्या लेकरासी दाव थोडी दया. उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग, मनाच्या गाभारात वसावा अनंत तो पांडुरंग. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर. रामकृष्ण हरी. जून महिना जवळ यावा, आभाळामध्ये विजांचा कडकडाट व्हावा, धरणी मातेवर एखादा पाण्याचा थेंब पडावा. प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक जीवाला अपेक्षा असते, ती म्हणजे आपल्या शेतीमध्ये भरघोस पाऊस पडण्याची. तसंच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील विभूतींना एकच इच्छा असते, ती म्हणजे पंढरपूरला पायीवारी करण्याची. कारण जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी हे. त्या भगवत भक्ताची एकच इच्छा असते, कधी आषाढी एकादशी येईल आणि भूवैकुंठ पंढरपूरला, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणावर कधी मी नतमस्तक होईल, हीच त्याची आंतरिक तळमळ असते. त्याच्या मनाला फक्त एकच आवड असते, संपत्ती संतती हे त्याला काही आवडत नाही. लागला टकळा पंढरीचा, पंढरपूरला मी कधी जाईल, हीच त्याची आंतरिक तळमळ असते. तसं जर बघायला गेलं तर महाराष्ट्र ही संतांची संतभूमी, कर्मवीरांची कर्मभूमी, पुण्यवीरांची पुण्यभूमी आणि तुमची आमची मायभूमी. या 18 पकड जातीमध्ये अनेक प्रकारचे संत आपल्याला बघायला भेटतात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामधूनही दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी हजारो लाखो समाज दिंड्या घेऊन पंढरपूरला जात असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा वारीचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग, या पांडुरंगाच्या वचनाप्रमाणे आषाढी आणि कार्तिकीसाठी शेकडो लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत असतो. नाशिकवरून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ महाराजांचा सोहळा, देहूवरून जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सोहळा, आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराज, पैठणवरून शांतीब्रह्म एकनाथ महाराज, मुक्ताईनगर मेहूनवरून आदिशक्ती मुक्ताबाई आदी करून अनेक संतांच्या पालख्या या पंढरपूरला प्रतिकूल परिस्थितीमध्ये पायी प्रवास करत 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 पंढरपूरला जाऊन पोहोचत असतात. खरं तर वारी 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 म्हणजे काय, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तर ऐका. वारी म्हणजे येरझार. आपल्या आराध्याविषयी आपल्या कायिक वाचिक मनाने केलेली साधना, पायी तीर्थयात्रा म्हणजे वारी आहेत. तो वारी करणारा जो असतो त्याला वारकरी म्हणतात. ही वारीची जी परंपरा आहे शेकडो वर्षापासून आलेली आहेत. म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी 800 वर्षापूर्वी ही वारीची संकल्पना सुरू केली. त्याचबरोबर तुकोबारायांचे मूळ पुरुष विश्वंभर बाबा यांनी देखील वारीसाठी उत्तेजना केली आणि असं सांगतात की भगवान आदि शिवशंकर यांनी ही वारीची परंपरा खरं तर सुरू केली आहेत. आपल्या नाशिक जिल्ह्यातून भगवान आदि ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराच्या भूमीतून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायी पालखी सोहळा दरवर्षी पंढरपूरला जात असतो. तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, कोण संत निवृत्तीनाथ महाराज, काय त्यांचा इतिहास, कोण आहेत ते, तर जाणून घ्या. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या परंपरेला लाभलेलं हे गोंडस फळ म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई. कोण आहेत? विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता यांच्या पोटी जन्माला आलेली ही 4 अपत्य, जन्मताची ज्ञानी, वेदशास्त्र संपन्न अशी हे 4 महापुरुष आहेत. निवृत्तीनाथ महाराज दरवर्षी सुद्धा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरसाठी पायी जात असतात. निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म सन 1273 मध्ये झाला, परंतु आपल्या आईवडिलांनी समाजाच्या काही कारणास्तव इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त घेतल्यामुळं सर्व कुटुंबाची, 4ही भावंडांची जबाबदारी एक थोरले बंधू म्हणून संत निवृत्तीनाथांच्या अंगावर, खांद्यावर पडली. जेव्हा आपले आईवडील आणि ही 4 भावंड पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भूमीमध्ये ब्रह्मगिरीच्या सानिध्यात प्रदक्षिणा करण्याकरता ही सर्व भावंडे आली होती. परंतु तेव्हा ते घनदाट अरण्य असल्यामुळं निवृत्तीनाथ महाराजांची आणि आईवडिलांची ताटातूट झाली. परिणामी आईवडिलांपासून ते विभक्त झाले आणि एका गुहेमध्ये जाऊन पोहोचले. परंतु गुहेमध्ये गेल्यानंतर त्यांना गहिनीनाथ महाराजांचा
आशीर्वाद प्राप्त झाला. परिणामी ज्ञानाची दीक्षा संत निवृत्तीनाथ महाराजांना प्राप्त झाली. आपण रोजही म्हणत असतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत ही आदी ज्ञानाची परंपरा प्राप्त झाली. परिणामी नंतरच्या काळामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी तीच ज्ञानाची दीक्षा आपले कनिष्ठ बंधू संत ज्ञानेश्वर महाराजांना दिली आणि ज्ञानदेवा सार चोजविले. आत्तापर्यंत एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा चालू होती, परंतु ज्ञानोबरायांपर्यंत ही परंपरा आल्यानंतर एक गुरु एक शिष्य अशी परंपरा न ठेवता ज्ञानोबरायांनी संपूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला ही ज्ञानाची शिदोरी ज्ञानेश्वरीसारख्या, हरिपाठासारख्या, भावार्थ दीपिकेसारख्या मोठ्या ग्रंथांच्या रूपानं सर्व समाजाला वाटून दिली. परिणामी संत निवृत्तीनाथ महाराजांना या ज्ञानाच्या सागराचा म्हणजे संत ज्ञानेश्वरांचं मोठे बंधू आणि गुरुत्व सुद्धा सिद्ध करता आलं. ज्या वयामध्ये तुमचे आमचे मुलं आईवडिलांना शिवाय देत असतात, घाण घाण बोलत असतात, त्याच वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीसारखा जो काही ग्रंथ आहे तो सर्व समाजाला दिला. ते फक्त संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेनेच. कारण ज्ञानोबराय म्हणतात, मी जो काही ग्रंथ लिहिला मी माझ्या सामर्थ्याने लिहिला नाही, तर माझे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्यांच्या कृपेनेच हा ग्रंथ लिहिण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये प्राप्त झालं. इतका संत निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार आहे. अशा सर्व आपल्या भावंडांना एका एका ठिकाणी निवृत्तीनाथ दादांनी समाधी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 22व्या वर्षी, संत ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 22व्या वर्षी भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये म्हणजे आजची आळंदी अलंकापुरी नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधी दिली. संत सोपान काकांना सासवड या ठिकाणी निवृत्तीनाथ दादांनी समाधी दिली. आदिशक्ती मुक्ताबाई आपल्या भगिनी यांना मुक्ताईनगर मेहून या ठिकाणी कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. या अनुषंगाने आकाशातून वीज चमकावी आणि मुक्ताबाई अचानक गुप्त व्हाव्या, अशा आदिशक्ती मुक्ताबाई गुप्त झाल्या. परिणामी मुक्ताबाईंना समाधी दिली आणि सर्व भावंडांची समाधी झाल्यानंतर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या भूमीमध्ये भगवान आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराजाच्या सानिध्यामध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी संत निवृत्तीनाथ महाराजांनी आपला जीवनकाल समाप्त केला आणि संजीवन समाधी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी घेतली. 1296 रोजी संत निवृत्तीनाथ महाराजांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर अनेक वर्ष गेले. नेमकी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठं हे कोणालाच माहीत नव्हतं. परंतु 18व्या शतकामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जोपूळ या गावामध्ये संत पाटील बाबा नावाचे थोर साधू महात्मे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या समकालीन असलेल्या सर्व संतांच्या मदतीने नेमकी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठं हे शोधून काढलं. म्हणून आजही निवृत्तीनाथ महाराजांची समाधी जी आहेत ती संत पाटील बाबा महाराज यांच्या नावानेच प्रसिद्ध आहे. नवे तर पाटील बाबा म्हणूनच या समाधीचे सत्य शोधक आहेत. अशा रीतीने सर्व भाविक वारकरी लाखोंच्या सहभागामध्ये एकतर देवापर्यंत जर मनुष्याला जायचं असेल तर मनुष्य स्वतः देवापर्यंत जाऊ शकत नाही. कोणत्या तरी संतांची संगती प्राप्त केल्याशिवाय देवाची जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, किंवा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. देवापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर स्वतः आपण देवाकडे जाऊ शकत नाही. त्याकरता संतांची मध्यस्थी, संतांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यावं लागतं. परिणामी पंढरपूरच्या आषाढी सोहळ्याला आपल्याला तर जायचंय, पण आपण एकटं जाऊ शकत नाही. निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालो, दिंडीमध्ये आपण प्रविष्ट झालो तर नक्कीच तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही. संत निळोबाराय महाराज म्हणतात, मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संत ते संत दयानिधी आहेत. त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने जर आपण अवलंब केला तर नक्कीच आपण भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी तयारीने आपण जाऊ शकतो. या अनुषंगाने आपण दरवर्षी मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा पायीवारी पालखी सोहळा आपण प्रस्थान करत असतो. येत्या 20 जूनला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ दादांच्या पायी पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे. हा 28 दिवसाचा खडतर प्रवास आहे. आषाढ शुद्ध दशमीला आपण पंढरपुरामध्ये पोहोचतो. खरं तर प्रतिकूल आणि अनुकूल अशी परिस्थिती न मानता आपल्या घरी कितीही गडगंज श्रीमंती असली, झोपण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था जरी असली
तरी वारीमध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, ऊन असू द्या, वारा असू द्या, पाऊस असू द्या, कोणतीही गोष्ट न पाहता, गरीब श्रीमंत हा विचार न करता लाखो लोकांमध्ये विठुनामाचा गजर करत, टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये ज्ञानोबा तुकोबा भजन करत, निवृत्तीनाथांचं भजन करत हा वारकरी चालत असतो. आणि चालता चालता या ठिकाणी जात पात धर्म द्वेष काही मानलं जात नाही. कारण वारकरी संप्रदाय जो आहे तो जातीपातीला स्थान देत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद या ठिकाणी अमंगळ आहे. सर्व जग हे विष्णुमय आहे अशी वारकऱ्यांची धारणा आहे. त्या अनुषंगाने आपण सुद्धा या जातीपातीचा विचार न करता जीवाला आत्मिक सुखाची प्राप्ती व्हावी याकरता जावे पंढरीची आवडे मनाशी. पंढरीची आवड आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचं श्रद्धास्थान, सर्व सुखाचा निधी हा बाप रखुमा देवीवर म्हणजे भगवान विठ्ठल आहे. या अनुषंगाने आपणही मोठ्या उत्साहाने आनंदाने या वारीमध्ये सहभागी होऊया आणि या वारीचा आनंद घेऊया. याच अनुषंगाने तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. प्रत्येकाने आपल्या आत्मिक समाधानाची सुखाची व्याख्या जर शोधायची असेल तर या पंढरपूरच्या पायीवारीमध्ये सहभागी होऊया. ज्यांना कोणाला या वारीसाठी जमत नसेल त्यांनी आपल्याला घर बसल्या आपला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हा प्रस्तुत आनंदवारी हा चॅनल आहे, तो देखील पूर्ण वारीचं प्रक्षेपण आपल्याला या ठिकाणी करणार आहेत. त्या सर्व टीमचे आपण आभार मानूया आणि एकदा पुनश्च एकदा मोठ्या गजरामध्ये विठुनामाचा गजर करूया. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, संत निवृत्तीनाथ महाराज की जय. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.